हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जास्वंदीज कोझी नेस्ट. असं कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत आणि मी आता आहे माझ्या किचनमध्ये. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक गृहिणीसाठी जे आहे ते किचन म्हणजे फार अगदी महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय असतो. आणि प्रत्येक गृहिणी ट्राय करत असते की तिचं किचन जे आहे ते नेहमी नीटनेटकं असावं, स्वच्छ असावं, गोष्टी अशा असाव्या की काम करताना अगदी लगेच हाताशी येतील ते. तर तुमच्या आमच्यासारखं मीही माझं किचन जे आहे ते तसंच ठेवायचा प्रयत्न करते की अगदी सहज गोष्टी मिळतील, नीटनेटकं असेल आणि स्वच्छ असेल. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या किचनचा टूर तुम्हाला देईल. तर हो, आज मी तुम्हाला माझ्या किचनचा टूर देणार आहे आणि आय होप की माझी किचनची जी मांडणी आहे ती तुम्हाला आवडेल असं. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता तुम्ही बघा माझं किचन कसं आहे ते आणि नंतर मला कमेंट करून कळवा. जसं की तुम्ही बघू शकता की माझं जे किचन आहे ते ओपन किचन आहे. त्याला कुठल्याही वॉल वगैरे काहीच नाही आहे. आणि ओपन किचन असलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की किचन जे आहे ते नेहमी आपल्याला टापटीपच ठेवावं लागतं, नाहीतर सगळा पसारा जो आहे तो लगेचच दिसतो. पण माझ्याकडे एक फायदा आहे की माझ्याकडे पाहुणे फार कमी येतात. पण तरी पण मी नेहमी ट्राय करते की किचन ओटा जो आहे तो नेहमी क्लीन ठेवावा असा. तर चला आता आपण किचन बघूया. जसं की तुम्ही बघू शकता इथे वरती कुठले शेल्फ वगैरे नाही आहे. ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत त्या फक्त खालच्या साईडला दिलेल्या आहे. आणि ही जी तुम्ही बॅक साईडला ही जे बघता आहे टाईल्स, तर ही व्हाईट कलरची नव्हती, आधी ग्रे कलरची होती. आणि हे शेल्फ पण मी लावलेले आहे. तर हे जे किचन आहे त्याचा मेकओव्हर मी कसा केला याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आता सगळ्यात पहिले आपण काउंटर टॉप बघूया, ज्याला आपण किचन ओटा असं म्हणतो. किचन ओटा तुम्ही बघू शकता की फक्त इतकाच दिलेला आहे. इथे एल शेपचा किचन ओटा नाही आहे आणि मग त्याच्यामुळे मला हा फार छोटा वाटतो. म्हणून मी काउंटर टॉप जो आहे तो नेहमी रिकामा ठेवायचा प्रयत्न करते. तर इथे सगळ्यात पहिले गॅस आहे. हा जो गॅस आहे हा ग्लेन कंपनीचा आहे आणि हा मी गेले 9-10 वर्षापासून वापरते आहे. तर चांगली आहे ही कंपनी आणि मला एकदा पण याला रिपेअरिंग वगैरे काहीच लागलेलं नाही. याचे जे ग्लास आहे ते पण अगदी चांगले मजबूत आहे. छान आहे हा गॅस. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही बघू शकता की इथे काउंटर टॉपवरती मी दुसरं कुठलंही ऑर्गनायझर वगैरे काही ठेवलेलं नाही आहे, कारण की स्वयंपाक करताना ऑलरेडी ही जागा मला थोडी कमी पडते. इथे फक्त पोळपाट आणि कॅसरॉल एवढ्याच गोष्टी ज्या असतात त्या मी वरती ठेवते. त्याच्यानंतर हे इथे मायक्रोवेव्ह आहे. ह्या इथे वरती जे आहे ते 2 तेलाच्या बॉटल्स ठेवलेल्या आहे मी. त्याच्यावरती हा असा प्रकारचा जो शीट येतो हा तुम्ही ट्रॉलीजमध्ये पण वापरू शकतात. प्लास्टिक शीट आहे हा. वॉशेबल आहे, इझिली क्लीन करता येतो. तर तो ठेवला आहे. यांच्या खाली छोटा ठेवला आहे मी. म्हटलं की कधी धुवायला वगैरे एवढा धुतल्यापेक्षा हा एवढा धुतला की झालं, तेलकट वगैरे होऊ शकतो. आणि वरती हे शेल्फ ठेवले आहे. या शेल्फची वगैरे कशाची पण तुम्हाला काही माहिती हवी असेल, लिंक वगैरे हवी असेल तर मला सांगाल, मी तुम्हाला देईल ती. हे सगळं काही मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. इकडे बघूया. इकडे जे आहे काही नाही, आपलं साधं पाण्याचं माठ ठेवलेलं आहे. इकडे बेसिंग एरिया आहे. युटिलिटी एरियामध्ये पण वॉश एरिया आहे. ज्या माझ्याकडे मावशी येतात त्या बाहेरच भांडे धुतात. या वॉश एरियामध्ये मी सगळ्यात पहिले तर इथे हे छोटे प्लांटर्स ठेवलेले आहेत. म्हटलं की थोडं छान वाटतं किचनमध्ये पण, झाडं वगैरे राहिलं की मन प्रसन्न होतं स्वयंपाक करताना. त्याच्यानंतर ही मी असे छोटे शेल्फ घेतलेलं आहे हे, की ज्याच्यामध्ये घासण्या ठेवले जातात आणि पाणी जे आहे ते असं ड्रेन होतं, म्हणजे घासण्यांमध्ये पाणी राहत नाही. कारण जर घासणीमध्ये जर पाणी तसंच राहिलं ना तर त्याचा कधी कधी खराब स्मेल वगैरे पण येतो. त्याच्यामुळे घासण्या वगैरे वॉश करून याच्यात ठेवता येतात. आणि प्लस त्याला हे असं एक छोटासा रॉड आहे की ज्याच्यावरती हे आपलं जे किचन वाईप आहे ते ठेवता येतं आणि बाकी हे इथे वायपर आहे. आणि ही जी अटॅचमेंट तुम्ही बघताय हे पण मी एक्सटर्नली लावून घेतली आहे. ही मी वेगळी ऑर्डर केली होती. हे इथे साधा नळ होता हा. त्यानंतर आता एक एक करून आपण ह्याच्या खालच्या ट्रॉलीज आहेत त्या बघूया. सामान ठेवायला जागा ना फार लिमिटेड आहे, त्याच्यामुळे मी भांडे पण जे आहे ते लिमिटेडच ठेवलेले आहेत. जास्त भांडे मी वाढवलेले नव्हते. एक्स्ट्राचे जे भांडे आहेत ते मी बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. जर कधी लागले तर ते मी काढते आणि जे रोजचे वापरायचे भांडे आहेत ते सध्या मी ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहेत, तर ते आता तुम्हाला दाखवते. तर इथे मी कांदा, लसूण आणि बटाट्याचं टोपलं ठेवलेलं आहे. ही ट्रॉली ठेवलेली आहे, ती साईडला करते. सगळ्यात पहिले हा कप्पा बघूया आपण. इथे जे आहे मी सगळ्यात पहिले इथे कुकर ठेवलेले आहेत. परत ही किटली आहे, याच्यातही पापड ठेवलेले आहे. ह्याच्यात तेल नाही ठेवलेले. तेल जे आहे ते मी वरती डायरेक्ट त्याच्यातच काढते. मागे जे आहे ते डबे आहे त्यांच्यामध्ये पापडच आहेत. पापड, कुरडई, उपासाचे वेपर्स वगैरे बरंच काही काही येत असतं नासे करून. ह्या ज्या सगळ्या बॉटल्स तुम्हाला दिसत आहेत त्या, तर त्या नेहमी आम्हाला लागत नाही कधी. प्रवासात वगैरे जातानाच
होतो त्याचा, म्हणून मग मी त्या मागे ठेवला आहे, कारण की त्याची काही सध्या गरज नाही आहे. या बरणीमध्ये जे आहे हे असे गहू आहे, हे खानदेशकडे करतात आमच्याकडे. तुम्ही जर कोणी खानदेशी बघत असाल तर तुम्हाला समजून जाईल. हे भाजून खातात. त्यानंतर हा इकडे हा जो एक डब्बा आहे, हा डब्बा आणि हा डब्बा, हे 2 म्हणजे खाऊचे डब्बे आहे की ज्यांच्यामध्ये मखाणे आणि चिवडा असतो नेहमी. संपल्या आता, बनवावं लागेल आता. खाली जे आहे ते पण मला न लागणारेच भांडे मी ठेवलेले आहे. जसे 3 मोठे पातेले आहेत, त्याच्याबरोबरच मागे त्यांचे झाकणं ठेवलेले आहेत. हे याच्या मागे झाकणं पण आहेत त्यांचे 3 पातेल्यांचे. आणि ही इकडे परात आहे. हे सगळं जे सामान आहे हे मला रोजच्या वापरात लागत नाही, म्हणून मी ते असं मागे ठेवलेलं आहे. आणि इथे तांदळाचा आणि पोह्याचा डब्बा पण इथेच आहे. या बॉक्समध्ये ना मी असं जे काही एक्स्ट्राचे भांडे आहेत की अगदी रोज नाही लागत पण कधीतरी आपल्याला लागतात असे ठेवलेले आहेत. जसं सोऱ्या आहे, ही जाळी आहे, पापड भाजायची जाळी आहे, परत एक्स्ट्राचे काही माझ्याकडे डबे होते, हे काही मला रोज नाही लागत, कधीतरी लागतात, तर त्याच्यामुळे मग हे सगळं इथे ठेवलेलं आहे. परत काही नवीन आणलेल्या वाट्या होत्या त्या ठेवल्या आहेत. स्टँड वगैरे असं जे काही मला एक्स्ट्राचं जे सामान लागतं पण रोज नाही लागत, कधीतरी लागतं, ते मी या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे, कारण की हे सगळं काही ट्रॉलीत बसत नव्हतं सामान म्हणून. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता की हे जे कुकर इथेच आहे आणि त्यांच्या रिंग पण मी इथेच लावून ठेवल्या आहेत, नाही तर मग त्या इथे ते ठेवल्या जातात आणि मग वेळेवर ते दिसत नाही. त्याच्यानंतर ही ट्रॉली बघूया. इथे जे आहे मी या छोट्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत, त्याच्यानंतर काही झाकण्या वगैरे असतात पातेल्यांच्या त्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे बाउल्स ठेवलेले आहेत, छोटे छोटे बाउल्स वगैरे, तसेच खलबत्ता, मुसळी. हे बाउल पण मी असे स्टॅक करून ठेवले, कारण की एक एक ठेवायला पुरले नसतेच इथे, म्हणून मग हे बाउल पण असे स्टॅक करून ठेवलेत. आणि इथे पण मी हा पेपर टाकलेला आहे. हा तोच पेपर आहे जो मी मायक्रोवेव्हवरती टाकलेला आहे. तर खूप छान होता हा पेपर, याची डिझाईन पण खूप क्यूट होती. हा पण मी ऑनलाईनच परचेस केला आहे. त्याच्यानंतर इथे ताटं वगैरे ठेवले आहेत, इथे तवा पण इथेच ठेवला आहेत. आणि ताटं आणि अशा प्लेट्स आहेत इथे नाश्त्याच्या वगैरे. त्या आम्हाला सध्या जेवढे लागतात तेवढेच ताटं आणि प्लेट मी सध्या इथे रोजच्या वापरासाठी काढलेले आहेत. एक्स्ट्रा सामान जे आहे ते मी दुसरीकडे बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं आहे. ह्या ट्रॉलीमध्ये सगळे चमचे वगैरे ठेवलेले आहे, रोजच्या वापरातले वगैरे, भाजीला लागणारे आणि खायचे चमचे. हे जे कंटेनर्स आहे हे पण मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेले होते की सेपरेट सेपरेट सगळं काही ठेवता येईल. जसं इथे चमचे आहेत, इथे काही काही जे टूल्स वगैरे लागतात आपल्याला, जसं ब्लेंडर झालं, हे विस्कर, हे कॉफीसाठीचं, त्याच्यामध्ये कात्री आहे, सुरी आहे, गाळणी, आणि ह्या याच्यात जे आहे ते सगळे चमचे ठेवलेले आहेत. आणि इथे जे इथे मिठाचं ठेवलेलं आहे हे आपलं रोजचं भाजीला लागणारं मीठ, ह्याचं वरतून स्प्रिंकल करायला मीठ सॅलड वगैरेसाठीचं. इथे पण मी बाउल्स ठेवलेले आहेत, कारण की सगळे बाउल्स तिथे बसत नव्हते, म्हणून काही बाउल्स जे आहे ते मी इथे असे स्टॅक करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे स्वयंपाकासाठी लागणारं आपलं तेलाचं, तुपाचं आणि हिंगचा डब्बा जो आहे तो मी अशा प्रकारे ठेवलेला आहे. त्याच्या खाली नॅपकिन पण टाकलेला आहे हा, म्हणजे हा डब्बा खराब होऊ नये. आणि हे रोजच्या वापरण्याचा मसाल्याचा डब्बा आहे. आणि इथे पेले आहेत. पेले पण मी आम्हाला तिघांना लागतील तेवढेच पेले जे आहे ते वरती असू देते. पाहुणे आले तर मग अजून एक्स्ट्राचे पेले काढते. इथे जे आहे इथे पातेले वगैरे ठेवले आहेत, छोट्या पातेल्या वगैरे ज्या आहे. परत हे बाउल आहेत माझ्याकडे खूप सारे, ते चहाचं पातेलं, जे छोटे पातेले जे आहे ते मी इथे ठेवलेले आहेत. आता हा कप्पा बघूया. इथे या माझ्या रोजच्या वापराच्या ज्या कढाया आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. तसेच हे मिक्सरचे भांडे जे मला रोज लागतात ते आहे. इथे रियांशचा टिफिन आहे, हे रोज लागणारं माझं चॉपर आहे. त्याच्यानंतर किसणी पण मी इथेच ठेवलेली आहे. पाण्याचं जग आहे मागे. आणि हे मागे जे आहे हे 2 जे लीड्स जे आहे ते या कढयांचेच आहे. खालच्या कढया ज्या आहे या कोटिंगच्या, त्या सहसा मी काय वापरत नाही, गरज पडली तर काढते. त्याच्या मागे पण अजून काही भांडे ठेवलेले आहेत, तांबे ठेवलेले आहेत की जे मला रोजच्या वापरात लागत नाही, म्हणून ते मागे ठेवलेले आहेत. जर कधी गरज पडलीच तर मग मी ते काढते, पण रोज लागत नाही म्हणून मग ते सगळं सामान मागे ठेवलंय.
खाली जे आहेत हे पहिले दोन जे आहेत हे पिठांचे डबे आहे. हा गव्हाच्या पिठाचा डबा आहे, हा ज्वारीच्या पिठाचा डबा आहे. मागे जे आहे ते एका याच्यामध्ये नागलीचं आणि बाजरीचं पीठ आहे. एका याच्यात परत पापड वगैरे ठेवलेले आहेत. याच्यातही चकल्या वगैरे आहेत, अजून बटाट्याचे वेपर्स वगैरे असं ठेवलेलं आहे ह्या डब्यात. आणि हा जो डब्बा आहे ना, हा मोठा जो तुम्ही प्लास्टिकचा बघताय तो, तर याच्यामध्ये जो एक्स्ट्राचा काही किराणा वगैरे आणते मी, तो मी याच्यामध्ये भरून ठेवते. बऱ्याच गोष्टी होऊन जातात, जसं कुरमुऱ्याचे किंवा मखाण्याचे पॅकेट्स आणले तर त्याच्यानेच हा अर्धा भरून जातो. म्हणून मग मी असा मोठा घेतला होता हा. आणि हा मी ऑनलाईन नाही घेतलेला आहे, हा मी डीमार्टमधून घेतला आहे. फार युजफुल आहे हा. बराच मोठा कंटेनर आहे, खूप सारे सामान याच्यामध्ये आरामात बसले जातं. आणि हा या कप्प्यातही व्यवस्थित बसले गेला, त्याच्यामुळे कुठे पसारा वगैरे पण नाही होत. आता हे इथे हे रिकामच ठेवलेलं आहे. इथे मला काही ठेवायची गरज अजून पडली नाही आहे, बऱ्यापैकी रिकामच आहे हे. आणि इथे जे आहे हे आपलं जे नेहमीचं आपलं क्लिनिंगचं सामान वगैरे जे लागतं रोजच्या वापरातलं ते ठेवलेलं आहे. आणि ह्या बॉक्समध्ये पण सगळी घासण्या वगैरे जे लागतं, हे विम बार लिक्विड, भांडे घासायचं साबण, घासण्या, कपड्यांचं साबण, गार्बेज बॅग, हे सगळं काही असं एकाच बॉक्समध्ये ठेवलं आहे की म्हणजे वेळेवरती पटकन सापडले जातं. हे काही रोज उघडावं लागत नाही, म्हणून मग हे असं याच्यावरती सामान ठेवलं मी. जसं की तुम्ही ट्रॉल्याच बघितला की जिथे डब्बे वगैरे ठेवण्यासाठी बिलकुल पण जागा नव्हती. भांडे वगैरे जे होते ते तिथे अरेंज झालेले होते. मग त्याच्यामुळे हे जे क्रॉकरी युनिट जे होतं हे मी सेपरेटली परचेस केलं इथे आल्यानंतर. आणि हे जे तुम्ही कपाट बघताय ना, तर इथे या घरामध्ये ऑलरेडी एक कपाट होतं की जे 3 डोअरचं होतं, म्हणजे 2 डोअर्स होते आणि हे त्याला अटॅच होतं. तर तो कपाटाचा जो पोर्शन होता हा एवढा, तो आम्ही इझिली तो डिटॅच होत होता, म्हणून तो आम्ही ते डिटॅच करून इथे ठेवला. मग त्याच्यामुळे मला ह्या दोघं कपाटांची जी आहे ती खूप जास्त मदत झाली पूर्ण किचनमध्ये. आता मी दाखवते की यांच्यामध्ये मी जे सामान आहे ते कसं अरेंज केलंय. तर हे बघू शकता, असं मी इथे सामान ठेवलेलं आहे. सगळ्यात वरच्या कप्प्यात जे आहे ते मी काचेच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे काचेचे खूप सारे कंटेनर्स आहेत. काही कंटेनर्स फ्रीजमध्ये जे आहेत, काही एक्स्ट्राचे जे आहे ते मी इथे ठेवलेले आहेत. त्याच्या मागे पण कप वगैरे आहेत, काही असे गिफ्ट वगैरे मिळालेले. इथे पण आहे काचेच्या बाउल्स आहेत, ते जे कधीतरी लागतात मला. आणि ह्या छोट्या काचेच्या बॉटल्स आहेत, त्याच्यामध्ये मी ज्यूस वगैरे काही भरून ठेवत असते फ्रीजमध्ये कधीतरी. तर असं सगळं काही वरती ठेवलेलं आहे. खालच्या याच्यामध्ये जे आहे ते काचेचे ग्लासेस ठेवलेले आहेत. यातला ह्या सेटमधले बाकी फुटले माझ्याकडून, हे 3च राहिलेत. आणि इथे हे असं हे मिठाचं आहे. एक छोटी काचेची बरणी आहे, ती डीमार्टमधून घेतलेली, इथे मागे गेली ती तिथे. आणि याच्यामध्ये जे आहे हे कप ठेवलेले आहे. तर कप मग असे मला इझिली काढता येतात असे ट्रेमध्ये ठेवल्यामुळे, कारण की कप ठेवायला पण काही वेगळा रॅक नव्हती, म्हणून मग मी असे ट्रेमध्ये ठेवले. हे असे मला पटकन काढता येतात. आणि मिक्सर जे आहे आणि ज्युसर जे आहे ते पण मी इथेच ठेवलं आहे, कारण की मी आधी सांगितलं की काउंटर टॉप जो आहे, किचन ओटा जो आहे तो छोटा आहे, मग उगाच गर्दी नको तिथे, म्हणून मग मिक्सर पण जे आहे ते मी इथेच ठेवून देते. काम झालं की पुसून वगैरे इथे ठेवते. आणि हे ज्युसर आहे, हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी आयटम बॉक्सचं ज्युसर घेतलेलं आहे असं. तर हे ज्युसरचं जर रिव्ह्यू विचाराल तर चांगलं आहे हे ज्युसर असं. तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. परत इथे ब्लेंडर पण आहे, ते ब्लेंडर पण मी इथेच ठेवलेलं आहे. खालच्या कप्प्यांमध्ये जे आहे ते तुपाच्या बरण्या आहेत, लोणच्याच्या बरण्या आहेत. हे 3 तुपाच्या बरण्या आहेत, हे 2 लोणच्याच्या बरण्या आहेत. आणि त्याच्या मागे जे आहे ना ते काचेच्या अशा काही बरण्या होत्या, कॉफीच्या वगैरे काचेच्या बरण्या, तर त्या मी ठेवल्यात, म्हटलं कधी काही लागलं तर वापरता येतील. इथे अशा रिकाम्या, ही तुपाचीच रिकामी बरणी, तर त्या पण मी इथेच ठेवल्या आहे. इथे जे आहे हे आप्पे पात्र आहे आणि टोस्टर आहे. परत याच्यामध्ये नवीन ग्लासचा सेट आहे, काचेचे ग्लास आहे याच्यामध्ये. परत हे बाउलचं सेट आहे. ह्या कप्प्यामध्ये जे आहे ते डिनर सेट ठेवलेले आहे, 2 डिनर सेट आहेत, तर ते मागे ठेवलेले आहेत मी. प्लस इथे काही काचेचे बाउल वगैरे होते आणि हे चिनी मातीचे भांडे होते, हे पण मी इथे ठेवले. तर ह्या कपाटाचा असा मला बऱ्यापैकी छान उपयोग झाला. हे सगळं सामान जे आहे ते छान बसलं गेलं याच्यामध्ये.
आता हे वाला कपाट बघूया. तर बघू शकता की जेवढे काही डबे वगैरे होते ते सगळे काही इथे अरेंज झालेले आहेत. खाली पण आहेत. आधी आता वरचे दाखवते. तसं तर मी बऱ्यापैकी प्रयत्न करते घरामध्ये प्लास्टिक कमीत कमी वापर करावा असं, पण 100% तर झिरो होत नाही. हे माझे बरेच आधीचे प्लास्टिकचे डबे होते, की हे चांगल्या क्वालिटीचे आहे, BPA फ्री आहे. तर हे आता एवढे राहिलेले आहेत अजून. करेल हे पण चेंज हळू-हळू. तर इथे वरती सगळ्या डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत. साबुदाणा आहे, सोयाबीनचं आहे. तर हे घरी जे आहे ते असे आम्ही पार्ट बनवलेले होते. दीपकने अशी मला एक स्टेप बनवून दिली, की जेणेकरून ह्या दोघांमध्ये हाईटचा डिफरन्स येईल आणि वरच्या डब्यांमध्ये काय आहे ते मला इझिली समजेल. म्हणजे प्रत्येक वेळेस सगळे डब्बे काढायची गरज नाही पडणार. खाली येऊया. खाली जे आहे मी इथे आपल्या रोजच्या मसाल्याचं जे सामान लागतं ते ठेवलेलं आहे. इथे सगळा मिक्स खडे मसाला ठेवलेला आहे. आणि याच्या मागचे जे आहेत हे स्टीलचे डबे आहेत, पण त्याला जे आहे ते अशा प्रकारे ओपनिंग आहे. ओपनिंग जरी होती त्याला, पण याच्यामुळे ती ओपनिंग झाकली जात होती. म्हणून मग प्रत्येक डब्यांवरती जे आहे ते असं नाव लिहिलेलं आहे, की जेणेकरून मला इझिली मग डब्बे जे आहे ते जे पाहिजे तोच डब्बा बरोबर काढता येतो. काचेचे डब्बे जे आहे ते मला हाताळायची आता बऱ्यापैकी सवय झालेली आहे. टचवूड मला अजून एकदाही माझं काचेची बरणी फुटलेली नाहीये. बऱ्यापैकी सवय पण झालेली आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. आता हा खालचा कप्पा बघूया. इथे पण आपलं जे नेहमीचं सामान असतं लागणारं, आपलं खडे मसाले आहेत काही, त्याच्यानंतर बडीशोप आहे, धना डाळ आहे, याच्यातही वेलदोडे आहेत. इथे हे सीड मिक्स ठेवलेलं आहे. बाकी फ्रीजमध्ये आहे, पण हे रोजच्या वापराचं जे आहे ते इथे ठेवलेलं आहे. हे मी रोज दह्यामध्ये घेत असते, मी आणि दीपक. परत हे जे तुम्ही बघताय हे आळीवचे सीड्स आहेत. आपण ज्याला मराठीमध्ये आळशी असं म्हणतो. हे पण चांगलं असतं. हे पण मी रोज घेते. परत त्याच्या मागे हे आता रिसेंटली आम्हाला ड्रायफ्रुट्सचे डबे मिळालेले होते एका ठिकाणावरून, म्हणून मग ते सध्या बाहेरच ठेवले, की म्हटलं खाल्ले जातील, पटकन संपतील. आणि मागे पण जे आहे ते मी काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये पण काही काही सामान आहे. याच्यात चटणी आहे, याच्यात चिया सीड्स वगैरे आहे, असं सगळं काही. आणि हे जे डबे दिसत आहेत तुम्हाला, हे पण सेम जसे वरचे डबे होते तसेच आहेत, की ज्यांना अशी ओपनिंग आहे. ही थोडीशीच आहे ही ओपनिंग. ॲक्रेलिक आहे आणि हे पण BPA सेफ आहे. ही जे ॲक्रेलिक जे यूज केलेलं आहे ते. तर हे अशा प्रकारे वरती माझं सगळं काही सामान जे आहे ते छान अरेंज झालेलं आहे. आता खाली दाखवते. खाली जे आहे ते बऱ्यापैकी सगळे स्टीलचेच डबे ठेवलेले आहेत ह्या कप्प्यामध्ये मी, आणि यांच्यावरती पण जे आहे ते नावं लिहिलेले आहेत. ह्या वरचे जे आहे ते पूर्ण सेट आहे. हे जे समोरचे जे डबे तुम्हाला दिसत आहे हे एकसारखे नाही आहेत, कारण की हे काही खामगाववरून म्हणजे सासरवरून काही आणलेले आहेत, काही नाशिकवरून आणलेले आहेत. तर त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या शेपचे आहेत ते. खाली जे आहे इथे खाली पण थोडेफार माझ्याकडे प्लास्टिकचे कंटेनर्स होते, त्यात मी सामान ठेवलेलं आहे. जसं याच्यामध्ये आवळा सुपारी आहे. आवळा कॅन्डीचे तुम्ही माझ्याकडे 2-3 डबे बघितले असेल, आणि अगेन हे आवळा सुपारी पण आहे. खूप आवळा आवडतो आमच्याकडे. आणि हे इथे बाकी अजून थोडंफार सामान जे होतं ते इथे ठेवलेले आहे दुसरे डबे. हे अगेन हे सॉल्ट पेपरचं कंटेनर आहे. फुटाण्यांचा डब्बा आहे. तुम्हाला माझ्या घरामध्ये बाकी नमकीन वगैरे फार कमी मिळेल, असे फुटाणे, शेंगदाणे. परत वरती दाखवायचं राहिलं, लाडू आणि ड्रायफ्रूटचा एक डब्बा होता तो. नमकीन वगैरे जे आहे ते एवढंच आहे, अगदी थोडंसंच असतं, कारण आम्ही तिघं पण नाही खात. त्याच्यामुळे ते आणलं की उगाचच पडूनच राहतं. त्याच्यामुळे फक्त एवढीच बास्केट आहे ही. ते पण आता आम्ही रिसेंटली ट्रिपला गेलो होतो म्हणून आहे याच्यामध्ये सामान, नाही तर अदरवाईज ते पण नाही राहत माझ्याकडे. खरं तर प्रश्न पडतो कधी कधी, पाहुणे आले तर काय द्यावं पटकन त्यांना. इथे जे आहे ते लोणचं आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, माझ्या नणंदबाई आलेल्या होत्या तर त्यांनी लोणचं घालून दिलेलं होतं. ते हे लोणचं इथे ठेवलेलं आहे, कैरीचं लोणचं. इथे जे आहे ते किचनमध्ये लागणारे जे माझे नॅपकिन्स असतात, टॉवेल्स असतात, ते ह्या बास्केटमध्ये ठेवलेले आहेत. परत इथे जे तो डिनर सेट मी जो मगाशी दाखवला ना, तर त्याचे सगळे जे स्पून होते, सर्विंग स्पून आणि खायचे स्पून, ते ह्या बॉक्समध्ये ॲज इट इज पॅक ठेवलेले आहे. परत इथे हे झिपलॉकचं पॅकेज आहे. हे असे झिपलॉक बॅग्स आहे, कधी प्रवासात वगैरे कामात येतात. अशा प्रकारे बॅग्स असतात ह्या.
ह्या अशा प्रकारे असतात ह्या झिपलॉकच्या बॅग्स, त्या आहे. परत हा फूड रॅपिंग पेपर आहे, चपाती वगैरे पराठा वगैरे पॅक करून देण्यासाठी. आणि हे टिश्यू पेपर आहेत कधी लागले तर ते पण इथे ठेवलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे कपाट जे आहे ते मला खरोखर खूप युजफुल ठरतं. खूप सारं सामान याच्यामध्ये अगदी आरामात बसले जातं. त्यानंतर हे ड्रॉवरमध्ये मी हा एक टिश्यू पेपरचा रोल ठेवला आहे. परत हे जे नावं जे लिहिले आहेत, लेबलिंग केले, त्याचा पेपर उरलेला आहे तर तो ठेवला इथे. त्याच्यासोबत ही अशी एक पेन्सिल येते. त्याच्यानंतर हा किचन नॅपकिन आहे. मी मागे एक व्हिडिओ टाकला होता फ्रीज ऑर्गनायझेशनचा आणि वीकली मील प्रेपचा. ते दोघं व्हिडिओजमध्ये मला ह्या नॅपकिनबद्दल बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या. तर हा नॅपकिन जो आहे तो मी ॲमेझॉनवरून घेतलेला आहे आणि हा मी जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी घेतला होता. 2 रोल होते याचे, एक संपला आणि हा एक रोल अजूनही चालू आहे. तर खरंच युजफुल आहे. वॉश करून आपल्याला वापरता येतो म्हणून बरेच दिवस टिकतो हा. त्यानंतर ह्या अशा मी क्लिप्स ठेवलेल्या आहेत की कुठलं पॅकेट ओपन केलं तर त्याला इझिली लावता येईल असं. हे पण जे आहे हे पॅकेट सील करायचंच मशीन आहे. हे मी DIY स्टोअरमधून घेतलं होतं, पण हे कधी वर्क करतं व्यवस्थित, कधी नाही करत. त्याच्यामुळे मला ह्या क्लिप जास्त युजफुल वाटतात. ह्या ड्रॉवरमध्ये काही नाही, असंच मिसलेनियस सामान ठेवलेलं आहे. थोडेफार कॅन्डीज आहे, पैसे वगैरे आहे. हे बजरंग लेपेरियासला एकदा लागलं होतं तर लावायला. परत ते कंठीला म्हणून जे आहे हे माझ्या आबांनी दिलं होतं मला, सर्दी वगैरे झालं तर ते बोलले की ही गोळी खाईत जा असं. आणि असंच थोडंसं सामान आहे असं. तर असं हे दोघं कपाटं होते माझे की जे मला माझ्या किचनमध्ये खरोखर खूप युजफुल ठरले. त्याच्यामुळे मला जे आहे ते सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित अरेंज करता आलं. तर तुम्ही आता हे किचन काउंटर आणि कबड तर बघितले. ह्या साईडला तुम्ही बघू शकता की इथे फ्रीज आहे. फ्रीजचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्यामुळे फ्रीज मी जास्त तुम्हाला काही दाखवत नाही. फ्रीजच्या व्हिडिओची पण जे आहे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल, तर तुम्ही ती जाऊन चेक करू शकता. बाहेर जो आहे तो युटिलिटी एरिया आहे. तिथे खरं तर जास्त काही नाही आहे दाखवण्यासारखं, पण मी तुम्हाला दाखवते की कसा आहे तो एरिया. इकडे ह्या साईडला जे आहे ते आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला जे आहे ते वॉश एरिया आहे. तिथे भांडे वगैरे धुणाऱ्या मावशी ज्या आहेत आमच्या इथेच भांडे धुतात आणि वॉटर फिल्टरचं जे कनेक्शन आहे ते पण आमचं बाहेर आहे. आणि रोजच्या लागणारं जे साबण वगैरे जे काही असतं इथे, ते मी इथे वरती ठेवायला जागा होती तर ते इथे वरती अरेंज झालेलं आहे. अशा प्रकारे माझा किचनचा जो टूर होता तो कंप्लीट झालेला होता. तुम्ही बघितलं की माझं किती छोटंसं आणि मी प्रयत्न केला, म्हणजे मला वाटतं मी फार नीटनेटकं ठेवलंय. ते आता तुम्ही कमेंट करून मला सांगालच खरंच नीटनेटकं आहे की नाही ते. तर मला प्लीज कमेंट करून कळवा की तुम्हाला माझा किचन टूर कसा वाटला ते. तुमच्या काही सजेशन असतील, काही टिप्स असतील तर तेही मला कळवा. ते वाचायला मला नक्कीच आवडेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा.